पाठ पाहणार आहोत. तर आता मी तुम्हाला काय केलेले आहे, दोन रांगा केलेल्या आहेत तुमच्या आणि समोरासमोर तुम्ही बसलेले आहात. बरोबर आहे की नाही? तुम्ही एकमेकांना प्रश्न विचारायचे आहेत आणि मग बघूया तुमची उत्तरं काय काय येतात. समजलं का? प्रश्न विचारणार तुम्ही दोघं उभं करून प्रश्न विचारायचे आहेत. विचार. जवळ या, जवळ थोडंसं. इथं उभा राहा. विचार. टीचरचं टेबल कुठं आहे? माझ्या मागच्या बाजूला आहे. टीचरचा टेबल कुठं आहे? माझ्या स्कूलच्या बाजूला आहे. गुड. आहे. माझ्या मागच्या बाजूला आहे. दरवाजा कुठे आहे? माझ्या पुढच्या बाजूला आहे. टीचरचा फळा कुठे आहे? माझ्या समोर आहे. टीचरचा फळा कुठे आहे? टीचर. तू विचार की. टीचरचा फळा कुठे आहे? डाव्या बाजूला आहे. बस. टीचरची खुर्ची कुठे आहे? माझ्या मागच्या बाजूला आहे. टीचरची खुर्ची कुठे आहे? माझ्या समोरच्या बाजूला आहे. विचार. टीचरचा डब्बा कुठे आहे? माझ्या पाठीमागे पेटीवर आहे. आता तू विचार. तू विचार की तिला. टीचरचा डब्बा माझ्या समोरच्या बाजूला आहे. पेटीवर ठेवलेला आहे. टीव्ही कुठे आहे? माझ्या डाव्या बाजूला आहे. टीव्ही कुठे आहे? माझ्या उजव्या बाजूला आहे. झाड कुठे आहे? माझ्या उजव्या बाजूला आहे. झाड कुठे आहे? माझ्या डाव्या बाजूला आहे. पिवळ्या रंगाची पेटी कुठे आहे? माझ्या मागे आहे. पिवळ्या रंगाची पेटी कुठे आहे? माझ्या समोरच्या बाजूला आहे. महिन्याचं चक्र कुठे आहे? माझ्या समोरच्या बाजूला आहे. महिन्याचा चक्र कुठे आहे? माझ्या मागच्या बाजूला आहे. वार्षिक नियोजन पत्र कुठे ठेवले आहे? माझ्या मागे. तू विचार. वार्षिक निवेदन पत्रे कुठे ठेवले आहे? माझ्या समोरच्या बाजूस ठेवले आहे. गदा कुठे आहे? माझ्या डाव्या बाजूला आहे. ठेवलेली आहे. तू विचार आता. गदा कुठे ठेवला आहे? माझ्या उजव्या बाजूला आहे. प्रश्न विचार. बरोबर आहे की नाही? वस्तू आहे तिथंच आहे. बदलली का वस्तूची? नाही. पण आता विराजने काय प्रश्न विचारला? टीचरचा टेबल कुठे आहे? मग त्याचे कुठे आहे? विराजने विचारले. ह्याला विचारल्यानंतर आराधना काय म्हणली? टीचरचा टेबल माझ्या पुढच्या बाजूला आहे. आणि विराजने काय सांगितलं? माझ्या पाठीमागच्या बाजूला आहे. टेबलची जागा बदलली का रे? पण विराजची आणि आराधनाची जी बोलण्याची वेळ, आता आराधनाच्या समोर असल्यामुळे ती समोर म्हणली आणि विराजच्या पाठीमागं टेबल असल्याने तो पाठीमागं म्हणला. तसंच टीव्ही उजव्या इकडच्या साईडचे जे मुलं उभारलेली आहेत त्यांनी उजव्या साईडला म्हणले आणि इकडच्या साईडने जे बसलेले आहेत त्यांनी डाव्या साईडला येणार. बरोबर आहे की नाही? मग यामुळे नेमकी जागा समजत नाही. त्यासाठी दिशा आपण बघूयात. आता यापुढे आपण काय करणार आहोत? दिशा, नेमकी जागा ठरवण्यासाठी दिशांचा वापर केला जातो. तर आपण आता दिशा कोणकोणत्या आहेत ते पाहूयात. आता बघा, मगाशी आपण प्रश्न विचारले, प्रत्येकाची उत्तरं वेगळी होती. ठिकाण तोच होता पण उत्तरं वेगळी होती. आता मी हे दिशांचं नावं असलेले चार्ट देऊन उभा केलेले आहे पट्ट्या. तर हे पूर्व आहे, परशुरामकडे पश्चिम आहे, पृथ्वीराजकडे उत्तर आहे आणि इथं दक्षिण आहे. तर आता तुम्ही जी प्रश्न विचारलात मगाशी तीच प्रश्न विचारायची पण दिशांचा वापर करून विचारायचा. समजलं का? आता उठ कर तू विचार. टीचरचा टेबल कोणत्या दिशेला आहे? उत्तर दिशेला. उत्तर दिशेला. टीचरचा टेबल उत्तर दिशेला आहे. तर तू विचार. टीचरचा टेबल कुठे आहे? माझ्या उत्तर दिशेला आहे. उत्तर दिशेला आहे. दरवाजा कोणत्या बाजूला आहे? दक्षिण दिशेला आहे. दरवाजा कोणत्या बाजूला आहे?
दक्षिण दिशेला आहे. टीचरचा फळा कुठे आहे? पूर्व दिशेला आहे. टीचरचा फळा कुठे आहे? दक्षिण दिशेला आहे. फळा कोणत्या दिशेला आहे? पूर्व दिशेला आहे. टीचरची खुर्ची कोणत्या दिशेला आहे? उत्तर दिशेला आहे. टीचरची खुर्ची कुठे आहे? उत्तर दिशेला आहे. टीव्ही कुठे आहे? पश्चिम दिशेला आहे. टीव्ही कुठे आहे? पश्चिम दिशेला आहे. झाड कुठे आहे? पूर्व दिशेला आहे. झाड कुठे आहे? पूर्व दिशेला आहे. विचारा. महिन्याचं चक्र कोठे आहे? माझ्या दक्षिण दिशेला आहे. महिन्याचा चक्र कुठे आहे? माझ्या दक्षिण दिशेला आहे. पिवळ्या रंगाची पेटी कुठे आहे? माझ्या उत्तर दिशेला आहे. पिवळ्या रंगाची पेटी कुठे आहे? उत्तर दिशेला आहे. वार्षिक नियोजन पत्र कुठे आहे? उत्तर दिशेला आहे. वार्षिक नियोजन पत्र कुठे आहे? उत्तर दिशेला आहे. गदा कोणत्या दिशेला आहे? माझ्या पश्चिम दिशेला आहे. गदा कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला आहे. छान. तर आता आपण काय केलेली आहे बघा. आता तुमचे हात बदलले, साईड बदलली, पण दिशा बदलली का? नाही. म्हणून तर आपली मुख्य जागा शोधण्यासाठी दिशांचा जातो. कशाचा वापर केला जातो ठिकाण शोधण्यासाठी? दिशांचा वापर केला जातो. मुख्य दिशा 4 आहेत: पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. हे मुख्य दिशा आहेत.